गप ना. मी काय केलं? खिडकी उघडी असेल तिकडनं वारा आला असेल. ओके. या. सिद्धार्थ काय चालू आहे? काय केलं? हा. तू कर ना तुझं काम. फोन आत्ताच वाजायचं होतं ना. Shit. But we'll continue this, huh? कोण आहे? दादा एक मिनिट. हा दादा बोल. सिद्धार्थ तू कुठे आहेस आता? मी घरी आहे का? मग तू 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 बिझी आहेस का? नाही तसा विशेष बिझी नाहीये मी, पण बोल ना काय झालं. मला अरे जरा जरा बोलायचं होतं तुझ्याशी. तू 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 ऐक ना, तू भेट ना मला प्लीज आता ताबडतोब लगेच. काय झालं दादा? तुझा आवाज खूप सिरियस वाटतोय. आर यू फाईन? मावशी ठीक आहे? हो ती ठीक आहे, पण मला जरा तुझ्याशी बोलायचं. तू तू भेट ना लगेच मला. ओके ठीक आहे, मी आलो. त्या कॅफेत भेटूया आपण, चालेल? हा ठीक आहे, ये लवकर ये. मी वाट बघतो तुझी इथे. आलो चालूच. हा ओके. काय झालं? कुठे चाललास आता तू? दादाला भेटायला. अरे यार फोनवर बोलून नाही होणार आहे का? हो काहीतरी खूप महत्वाचं असेल ना, म्हणून कॉल केलाय. नाहीतर तू कॉल करत नाही. त्यात भेटायचं म्हणतोय म्हणजे मला जावंच लागेल. सॉरी, रिअली सॉरी. इट विल कंटिन्यू दिस. कंटिन्यू करायचं आपल्याला. यू विश. बघू आपण. येतो. बाय. नीट जा. हो. मोनू, मोनू ये बाहेर. ये लो भैया. मोनू घरी चल. मोनू घरी चल. मोनू फटके खायचेत का तुला? चल म्हटलं ना आधी. मोनू चल म्हटलं ना आधी. मोनू चल म्हटलं ना. इथे उभा राहा. मोनू, मोनू इथे उभा राहा. मोनू तिथे बघू नकोस. मोनू आत चल. मोनू त्या उषाताईचा मुलगा मोनू आणि आमच्या गल्लीत साफसफाईचं काम करणाऱ्याची मुलगी लक्ष्मी. अरे खेळणं बोलणं लाड करणं इथपर्यंत ठीक आहे, पण आता त्यांच्या आई बापाला सुद्धा हे अवघडल्यासारखं होत आहे सगळं. उषाताईला तर ती तिथं राहायला सुद्धा नकोय, आणि रमानं मोनू जवळ गेलेलं सुद्धा आता तिला आवडत नाहीये. आणि त्यामुळे तो कोण साफसफाईचं काम करणारा माणूस सुद्धा आता वाटेल तसं वागायला लागलाय, तिच्यासारखं बोलायला लागलाय. पण रमाचं सुद्धा वागणं तेवढंच विचित्र आहे. काय म्हणणं आहे तुझं? विचित्र म्हणजे? अरे म्हणजे ती ओव्हर पॉझेसिव्ह होतीये त्यांच्या बाबतीत, जणू काही ती ती तिचीच मुलं आहेत. देअर यू आर. तुला हेच मी कधीपासून समजवायचा सांगायचा प्रयत्न करतोय दादा. चांगलंय तुला स्वतःच कळलंय ते. म्हणजे मला नाही कळलं. रमा तिच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये माणसांमध्ये
तिची फॅमिली शोधायचा प्रयत्न करते, त्यांना बघतीये. या मुलांमध्ये तिची मुलं आणि तुझ्यात तिचा नवरा बघतीये ती. काय येस दादा. आय मीन, जरी तिच्या लक्षात येत नसेल तरी आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आणि स्पेशली तुला. काय? रमाचा एक पास्ट आहे, तिचा भूतकाळ आहे, तिचं घर, तिचा नवरा, तिची मुलं, तिची फॅमिली. म्हणजे हा पास्ट जरी दिसत नसला तरी तो आहे दादा. आणि आज ना उद्या हा पास्ट क्लिअरली दिसेल, सापडेल आपल्याला. सो प्लीज तिच्यात अडकू नकोस, मन गुंतवू नकोस. आणि ज्या दिवशी तिचा पास्ट एक पाऊल पुढे येईल, तू मागे पडशील. आणि दादा, मला तिचं माहित नाही, पण ह्या गोष्टीचा त्रास तुला नक्की होणार आहे, आणि मला ते नको आहे. मोनू, हळू जरा. अरे तू उठलास? मी कधीच उठतोय, पण एवढी धावपळ कशासाठी चालली आहे? अगं अगं मला निघायला वेळ आहे अजून. इतकी घाई करायची काही गरज नाहीये. अरे हे तुझ्यासाठी नाहीये. 2 डबे तुझा नंतर भरणार आहे. मग हे कोणासाठी आहे? अरे हे लक्ष्मी आणि मोनूसाठी आहेत. मी विचार करते की आज शाळा भरण्याआधीच त्यांना डबे देऊन येईल. नाहीतर एक काम करेन, वॉचमनला दे. रमा,
रमा हे थांबव. का? मी सांगतोय म्हणून. अरे पण ठीक आहे, आता एवढे डबे भरले आहेत ना, तेवढे देऊन येईन, मग उद्यापासून नाही करणार. रमा तू चल चल आधी. अरे पण आधी ये तू इकडे. चल. काय झालं निरंजन? अरे डबा तर भरू दे. काय झालं निरंजन? काय चाललंय रमा हे? हं? ओरखेळ वाटतोय तुला हा सगळा? पण प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे काही चुकतंय का माझं? सगळंच सगळंच चुकतंय रमा, सगळंच. एक तर फक्त तुझ्यासाठी मी सगळ्या जगाशी झगडतोय. एक तर कुणीही तुझ्या बाजूने उभं राहायलाही तयार नाहीये. साठे काका, साठे काकू, उषा, अगं माझी सख्खी आई सुद्धा तुझ्यामुळे माझ्या विरोधात गेली आहे. आणि तरी मी तुला सपोर्ट करतोय. आणि तू तू हा गुंता अजून अजून वाढवतीयस. अरे पण असं झालंय काय निरंजन? म्हणजे ती लहान मुलं आहेत रे, आणि ह्या जगात लहान मुलांवर कोण प्रेम नाही करत? मग इतक्या गोजीरवाणे मुलांचे जर मी लाड केले, त्यांच्याशी हसून बोलले, माया केली, तर ह्यात काय चुकतंय माझं? काही चुकत नाही रमा, पण या सगळ्या लोकांना ते चुकीचं वाटतंय. मग आता मी लोकांचा विचार करू? नाही, तू फक्त माझा विचार कर. रमा, रमा ती मुलं तुझी नाहीयेत. रमा, त्यांच्यात तुला तुझी मुलं दिसत असली तरी ती तुझी मुलं नाहीयेत. इथं इथं तर फक्त मी तुझा आहे रमा. आणि आणि मला तुला गमवायचं नाहीये. रमा, रमा मला वचन दे. मला वचन दे रमा, तू तू परत त्या मुलांना भेटणार नाहीस. मला वचन दे. मी वचन देते, तू पुन्हा असं नाही करणार. तू म्हणशील तसंच करेन. अहो मला खरंच कळत नाहीये मी काय करू. अहो पिच्छाच सोडत नाहीये ती आपल्या मोनूचा. हो झालंय, सगळं सांगून झालंय. निरंजनला सुद्धा सांगितलंय, त्या बाईला सुद्धा सांगितलंय की बाई प्लीज माझ्या मोनूपासून 4 हात लांब राहा. पण नाही, गपचूप जाऊन ती त्याला शाळेत भेटते. आणि हा मोनू सुद्धा ना. काय इतकं काय झालंय? अहो इतकं सगळं मी तुम्हाला सांगितलंय, वर तुम्ही मला विचारताय. अहो तुम्हाला काय जातंय ना, तुम्ही तिथे बसलात, तुम्हाला माझी अवस्था काय कळणार? इथे मी एकटी आहे, सगळं एकटीने मॅनेज करतेय. नाही हे बघा, हे बघा, मला काही माहित नाही, मला काही ऐकायचं नाहीये. तुम्ही ताबडतोब इथे निघून या. हो कळतंय मला. नाही तर एक काम करा, आम्हाला इथून घेऊन जा, कारण ती बाई इथे असेपर्यंत मला इथे राहायचं नाहीये. हा बघा तुम्ही काय ते ठरवा आणि कळवा मला. ठेवते, काळजी घ्या. मला शाळेत जायचंय. मोनू आज शाळेत जायचं नाहीये, बागेत जायचं नाहीये, कुठेही जायचं नाहीये. मला शाळेत जायचंय म्हटलं ना. तुला एकदा सांगून कळत नाही, कुठेही जायचं नाहीये. मोनू मोनू मोनू
मोनू मोनू दार उघड. मोनू 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 पण ना आई 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 उघड. आई दार उघड. आई दार उघड. दार उघड. उघड दार. उघड. उघड. आई उघड. आई उघड. भीर भीर तू बोलवतो खिडकीत खाऊ अन म्हणतो बाळाला देनाक खाऊ घेऊन या घास तुझा आभाळी जाऊ मिणमिणत्या डोळ्यांना मग येईल गाऊ. काय झालं हे सगळं? हे साठे काकांची ही अवस्था आणि तिथे माझा मोनू. इतकं सगळं घडलं तरी सुद्धा त्या बाईला भेटायचा हट्ट काही सोडत नाही माझा मोनू. मी आमच्या यांना शेवटी फोन केला. त्यांना सांगितलं तुम्ही ताबडतोब इकडे या आणि आम्हाला दुबईला घेऊन जा. अगं पण उषा त्यानं काय होणार आहे? काय होणार आहे? काय होणार आहे विचारताय मला? अहो निदान त्या बाईची सावली माझ्या मोनूवर पडणार नाही. आणि काकू तुमचा मुलगा विनय फॉरेनला असतो ना, तुम्ही सुद्धा त्याच्याकडे निघून जा. हे सगळं सोडून द्या इथेच. अगं उषा पण अशाने काही प्रॉब्लेम संपणार आहेत का? हो प्रॉब्लेम तुमच्यामुळेच सुरू झालाय. आधी मंगल नावाचा प्रॉब्लेम तुम्ही घरात बसून ठेवलात, आता ती बाया. अहो प्रॉब्लेम आहे ना तो तुमच्या घरातच बसलाय ठाण मांडून. तुम्ही काही तिला घराबाहेर काढत नाही आहात असं म्हटल्यावर आम्हीच जातो आता घराच्या बाहेर. मला काही तिला घरात ठेवून घ्यायची हौस आलीये का? पण अगं तिला घराबाहेर काढणं एवढं सोपं नाहीये. गोखलेबाईंचं बघितलं ना काय झालं ते. थोडक्यात काय, गोखलेबाईंवर जी वेळ आली ना तशी वाईट वेळ आपल्यावर येण्याची वाट बघत बसायची प्रत्येकानं. तसली काही वेळ कोणावरही येणार नाहीये. घ्या आला त्या बयेचा पाठीराखा आला. उषाताई प्लीज तुम्ही सगळेच जण जरा शांतपणे घ्या. गोखले काकूंचं जे काही झालं ते धक्कादायकच आहे. पण त्याचा आणि रमाचा काहीही संबंध नाहीये. निरंजन, मला सगळ्यांकडून वाईट साईट ऐकून घ्यावं लागतंय, पण तरी सुद्धा तू तिचीच बाजू घे. अजून गैरसमज आहेत हे सगळे, निव्वळ गैरसमज आहेत. म्हणजे तिचं काय चुकलंय या? गोखले काकूंचा जीव तिनं घेतलाय का? तसं करताना कोणी पाहिलंय का तिला? पाहिलंय का? साठे काकू तुमच्या घरात तिनं आग लावलीये का? येऊन लावलीये का? नाही ना? मग बरं माझ्या मोनूचं काय? त्याच्या बाबतीत जे काही घडलं त्याचं काय? नाही म्हणजे तू म्हणतोस तसं तिने काही केलं नसेलही, पण एक आई म्हणून
ती बाई मला माझ्या मोनूच्या जवळ नकोय. नाही पण तरी सुद्धा ती त्याच्या जवळ जाते आणि मग विपरीत काहीतरी घडतं. त्याचं काय? नाही येणार, आजपासून नाही येणार. मोनूच्या आई आणि त्या लक्ष्मीच्या आई, ती त्यांना भेटणारच काय, दिसणार सुद्धा नाही असं वचन दिलंय तिनं मला. आणि तुमचा कोणाचा नसेल पण माझा विश्वास आहे तिच्यावर. मला वाटतंय तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं झालंय, तेव्हा प्लीज त्यामुळे तिला आता नको त्या गोष्टीत मध्ये आणणं बंद करा. तो वेडा गेला, गोखलेबाई गेल्या, सगळे जाणार, पण ती राहणार. ती नाही जाणार, ती इथेच राहणार कायमची. ती नाही जाणार.